हॅलो, हे आहेत ग्रेगर मेंडल आणि यांना काय करायला आवडतं माहितीये? यांना वाटाण्याची झाडं वाढवायला खूप आवडतात आणि हे वाटाण्याच्या झाडांबाबतीत वेडे आहे. आणि आपण आज पाहणार आहोत की यांच्या याच आवडीमुळे आपल्याला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट शोधण्यासाठी कशी मदत झाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे काय? चला तर एक उदाहरण घेऊया. मेंडल यांनी यावेळी वनस्पतीच्या 2 लक्षणांशी खेळायला सुरुवात केली. समजा एक पिवळे वाटाणे असलेलं शुद्ध उंच झाड आणि त्याचा संकर केला एक हिरवे वाटाणे असलेलं शुद्ध बुटक्या झाडाशी. म्हणजे पहा काय, इथे आपण 2 लक्षणांचा विचार करत आहोत. पहिलं म्हणजे उंची, म्हणजे इथे उंचीमध्ये फरक आहे आणि वाटाण्यांचा किंवा बियांचा रंग यामध्ये देखील फरक आहे. त्यामुळे 2 गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आणि आपण हे सावकाश समजून घेऊ, कारण इथे गोंधळ होण्याची शक्यता आहे. आता पुन्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की या शुद्ध या शब्दाचा अर्थ काय? तर तुम्हाला आठवण करून देण्यासाठी तुम्ही या झाडाचं स्वफलन किंवा सेल्फ फर्टिलायझेशन केलं तर सगळी संतती ही उंच आणि पिवळे वाटाणे असलेली असेल आणि तेच या झाडाचं स्वफलन केलं तर सगळी संतती ही बुटकी आणि हिरवे वाटाणे असलेली असेल. म्हणजेच यांच्यापैकी कोणी उंच हिरवे वाटाणे असलेली असं नाही आहे किंवा कोणीही बुटके आणि पिवळे वाटाणे असलेली असं नाही आहे आणि म्हणूनच ही शुद्ध झाडे आहेत. ठीक आहे, तर आता जर आपण यांचा संकर केला किंवा क्रॉस फर्टिलायझेशन केलं तर काय होईल? आपल्याला कोणत्या प्रकारची संतती मिळेल? चला तर बघूया. आपल्याला पहिल्या पिढीमध्ये सगळे उंच झाडं पिवळ्या वाटाण्यांसह मिळतील. यापैकी कोणतंही झाड बुटकं हिरवे वाटाणे असलेलं नाही. आता तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की आपल्याला कोणतेही झाडं बुटके आणि हिरवे वाटाणे असलेले का नाही मिळाले? तर तुम्हाला हे ओळखीचं वाटतंय का? क्षणभर विचार करा बरं. आता तुम्हाला लॉ ऑफ डॉमिनन्स आठवतोय का? किंवा प्रभावीपणाचा नियम आठवतोय का? याचं उत्तर त्याच मध्ये दडलेलं आहे. जर तुम्हाला उजळणीची गरज असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, जिथे आपण प्रभावीपणा किंवा डॉमिनन्स आणि विलगीकरण किंवा सेग्रिगेशन याच्या नियमांबद्दल बोललो आहे. तर तिथे जाऊन उजळणी करा. चला तर आपण पुढे जाऊया. आधी आपण या जनकांचे वैशिष्ट्य लिहूया आणि मग या संततीचं काय होतं ते बघूया. तर या पालकासाठी यांच्याकडे उंच उंच म्हणजेच टॉल टॉल आणि पिवळे पिवळे म्हणजेच येलो येलो असे वैशिष्ट्य असले पाहिजे. तेच या झाडाकडे बुटके बुटके हिरवे हिरवे असं वैशिष्ट्य असलं पाहिजे. आता स्पष्ट करायचं तर या गोष्टी आहेत काय? या गोष्टींना आपण जनुक किंवा जीन्स म्हणतो. हे नेमकं काय आहे याची फार काळजी करू नका. जनुक ही अशी गोष्ट आहे जे तुमचे लक्षण किंवा कॅरेक्टर्स काय असतील हे ठरवतात आणि तुम्ही कसे दिसता किंवा कसे असाल हे ठरवतात. तर टी हे जनुक उंचीचं आहे आणि वाय हे जनुक रंगाचं आहे. ठीक आहे, आणि याच्या 2 प्रती आहे बरोबर. प्रत्येक जनुकासाठी तुमच्याकडे 2 प्रती असतील. एक तुम्हाला वडिलांकडून मिळते आणि एक तुम्हाला आईकडून मिळते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे मोठे अक्षर आणि हे छोटे अक्षर का लिहिलेले आहे? तर याचं कारण पुन्हा असं आहे की तुमच्याकडे काही प्रभावी जनुक असतात आणि काही अप्रभावी जनुक असतात. प्रभावी जनुक सहसा मोठ्या अक्षरात लिहिली जातात आणि अप्रभावी जनुक सहसा लहान अक्षरात लिहिली जातात. तर या झाडाकडे याच्या दोन्ही पालकांकडून दोन्ही प्रभावी प्रकारची जनुक मिळालेली आहे आणि या झाडाला त्याच्या पालकांकडून दोन्ही अप्रभावी जनुक मिळालेली आहे. रंगांच्या बाबतीतही तेच आहे. पिवळा रंग प्रभावी आहे आणि म्हणून तो वरचढ आहे आणि हिरवा रंग अप्रभावी आहे. तर ही जनुके उंचीची आहे आणि ही जनुके रंगाची आहे. आणि यांच्याबद्दल विचार करण्यासाठी मला पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांच्या संदर्भात विचार करायला आवडतं. तर समजा हे वडिलांकडून आलेलं पुयुग्मक आहे आणि हे आईकडून आलेलं स्त्रीयुग्मक आहे. तर ही जनुक पुढे कशी जातील? लॉ ऑफ सेग्रिगेशन आपल्याला सांगतो की ती सर्वच्या सर्व जनुके पुढे जात नाही. प्रत्येक जनुकाची एक प्रत पुढे जाते. त्यामुळे याला एक उंचीची प्रत येईल आणि एक रंगाची प्रत येईल आणि या दोन्हीही प्रती उंचीच्याच असल्यामुळे याच्यातली कोणती आली याचा फरक पडत नाही. तर ती उंचच असेल आणि या रंगाची एक प्रत येईल. तसं स्त्रीयुग्मकामध्ये उंचीची एक प्रत जी अप्रभावी आहे आणि रंगाची एक प्रत जी पुन्हा अप्रभावी आहे. ठीक आहे, तर आपण जेव्हा या पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मकाचं फलन करतो तेव्हा त्या फलित स्त्रीयुग्मकामध्ये काय असेल बरं? आणि तुम्ही हे लिहू शकता का बघा बरं.
चला तर ठीक आहे, आता बघूया. तर वडिलांकडून किंवा पुयुग्मकाकडून उंच प्रत मिळेल आणि आईकडून ही बुटकी प्रत मिळेल. तसंच रंगाच्या बाबतीत वडिलांकडून पिवळ्या रंगाची प्रत मिळेल तर आईकडून हिरव्या रंगाची प्रत मिळेल. आणि परिणामी तुम्ही पाहू शकता की या पिढीला आपण मिश्र असणारे किंवा हायब्रिड्स म्हणतो. हे मिश्र आहेत कारण यांच्या जनुकांच्या प्रती सारख्या नाहीत. आता हे शुद्ध आहेत कारण यांच्याकडे जनुकांच्या प्रती एकसारख्या आहेत. पण हे मिश्र आहेत कारण यांच्याकडे जनुकांच्या वेगवेगळ्या प्रती आहेत. एक प्रभावी प्रत व्यक्त होते त्यामुळे हे उंच आहे कारण उंच प्रभावी आहे आणि त्याचमुळे बुटकं लपल्या जातं. आणि पुन्हा पिवळा प्रभावी आहे म्हणून तोच दिसत आहे, हिरवा लपल्या जातो आहे. तर हे मिश्र आहेत आणि म्हणूनच या प्रयोगाला द्विसंकर किंवा डायहायब्रिड क्रॉस म्हणतात. द्विसंकर का? कारण हे दोन लक्षणांसाठी संकरित आहे. आपण दोन लक्षणांसोबत काम करत आहोत, बरोबर? आणि हे त्यांचं संकरित स्वरूप आहे म्हणूनच याला द्विसंकरित म्हणतात. आता इथे मेंडल एक मोठा प्रश्न विचारत आहे की जेव्हा ही जनुके पालकांकडून त्याच्या युग्मकामध्ये किंवा गॅमिट्स मध्ये म्हणजेच पुयुग्मक असो किंवा स्त्रीयुग्मक असो यांच्यामध्ये जातात तेव्हा जनुके एक संपूर्ण पॅकेज म्हणून जातात की स्वतंत्र जातात? म्हणजेच हे उंचीचं जनुक आणि हे पिवळं जनुक हे एकच पॅकेज आहे का, की हे दोन्ही स्वतंत्र आहेत? आणि तोच प्रश्न इथे आहे की हे दोन्ही एकच पॅकेज आहे का आणि ते दोन्ही मिळून इथे गेले आहेत का, की ते वैयक्तिक आहे? म्हणजे हे उंचीचं जनुक वेगळं, हे रंगाचं जनुक वेगळं, हे उंचीचं जनुक वेगळं आणि हे रंगाचं जनुक वेगळं. आणि मेंडल यांना हेच शोधायचं आहे कारण या टप्प्यावर आपल्याला जनुके म्हणजे काय हे देखील माहिती नाही आहे. DNA, गुणसूत्र, क्रोमोझोम्स ही संकल्पना अद्याप यायची आहे. मग आपण या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ? हा प्रयोग आपल्याला प्रश्नाचं उत्तर देतो का? खरं तर नाही, किमान एवढा भाग तरी नाही. आणि त्याचं कारण असं की या गोष्टी जर इथे पॅकेज असत्यात तर ते फलित झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर पुन्हा एक पॅकेज बनलं असतं आणि ही झाडं अशीच दिसली असती कारण याच्यात एक प्रभावी जनुक आहे तर एक अप्रभावी जनुक आहे. दुसरीकडे जर या गोष्टी पॅकेज म्हणून गेल्या नसत्या तरीही सुद्धा ही झाडं अशीच दिसली असती कारण एक जनुक प्रभावी आहे आणि तेच जनुक व्यक्त होतं. मग आता आपल्याला समजेल कसं काय की हे पॅकेज आहे की वैयक्तिक आहे? आणि इथेच मेंडलने ठरवलं की आपल्याला पुन्हा पुढे जावं लागेल आणि याच्या संततीचं काय होतं किंवा या F1 पिढीच्या संततीचं काय होतं हे पाहावं लागेल. आणि म्हणूनच मेंडल पुढे काय करतात तर F1 पिढीतलं एक झाड घेतात जे मिश्र आहे आणि त्याचं स्वफलन किंवा सेल्फ फर्टिलायझेशन करतात आणि मग त्या बिया घेतात आणि ते पेरतात. तर तुम्हाला माहितीये त्यांना काय मिळालं? तर त्यांना पिवळ्या वाटाण्यासह अनेक उंच झाडं मिळाली जे कदाचित इतकं आश्चर्यकारक नसेल. आणि त्यांना हिरव्या वाटाण्यासह काही बुटकी झाडं मिळाली. पुन्हा इथे आश्चर्य नाहीये, पण आश्चर्याचा भाग असा आहे की त्यांना हिरव्या वाटाणे असलेले काही उंच झाडं मिळाले तर पिवळे वाटाणे असलेले काही बुटके झाडं देखील मिळाले. मनोरंजक आहे कारण आता आपल्याला नवीन गोष्टी मिळालेल्या आहे. आपल्याला हिरवे वाटाणे असलेले उंच झाडं मिळाले आहे आणि पिवळे वाटाणे असलेले बुटके झाडं मिळाले आहे. याचा अर्थ काय असू शकतो? तर मेंडल यांनी या F2 पिढीमधल्या संततीकडे पाहिलं आणि त्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं का ते पाहिलं. चला तर आपणही हळूहळू ते बघूया. आता पॅकेज असं आठवा काय, या गोष्टी एकत्र पुढे जातात. म्हणजे पिवळे आहेत ते वडिलांकडून आले आहेत आणि हिरवे आहेत ते आईकडून आले. ठीक आहे. आणि आपल्याला शोधायचं आहे की ते पॅकेज केलेले आहे की ते स्वतंत्र आहे, बरोबर? तर आपण आता या विशिष्ट झाडाचे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक बघूया. या झाडांना, या F2 पिढीच्या झाडांना मिळणारे संभाव्य पुयुग्मक कोणते असू शकतात? आता आपण गृहीत धरूया की हे पॅकेज होते काय. मग काय झालं असतं तर T हे उंचीचे जनुक आहे आणि Y हे रंगाचे जनुक आहे आणि हे दोन्हीही सोबत सोबत चालत आहे. म्हणजेच एका पुयुग्मकाला वडिलांचे दोन्हीही जनुक मिळतील म्हणजेच मोठा T आणि मोठा Y. या पुयुग्मकाला आईचे दोन्ही जनुक मिळतील म्हणजे छोटा T आणि छोटा Y. आणि हे जर पॅकेज असेल तर हे दोन्ही सोबत एकत्र चालतील. आणि स्त्रीयुग्मकांबाबत सुद्धा तेच होईल. एकाला मोठा T आणि मोठा Y मिळेल तर दुसऱ्याला छोटा T आणि छोटा Y मिळेल. आता जर या पुयुग्मकाने या स्त्रीयुग्मकाचं फलन केलं तर आपल्याला ही झाडं मिळतील उंच आणि पिवळे वाटाणे असलेले, बरोबर? आता
याच पुयुग्मकाने जर या स्त्रीयुग्मकाचं फलन केलं तर पुन्हा आपल्याला उंच आणि पिवळे वाटाणे असलेले झाडं मिळतील. आता या पुयुग्मकाने या स्त्रीयुग्मकाचं फलन केलं तर पुन्हा उंच झाडं आणि पिवळे वाटाणे. आणि सगळ्यात शेवटी या पुयुग्मकाने या स्त्रीयुग्मकाचं फलन केलं तर आपल्याला बुटके आणि हिरवे वाटाणे असणारे झाडे मिळतील. आता जर आपण असाच विचार केला तर महत्वाचा भाग हा आहे की आपल्याला मिळू शकणारी संतती ही उंच आणि पिवळे वाटाणे असणारी किंवा बुटकी आणि हिरवे वाटाणे असणारीच आहे. म्हणजेच ही संतती यांच्या पालकांसारखीच दिसायला हवी. पण या प्रयोगाचे निकाल तर काहीतरी वेगळंच दर्शवत आहेत. प्रयोगात आपल्याला इतर 2 गोष्टी सुद्धा मिळालेल्या आहेत. हे कसं शक्य आहे? मेंडल यांना वाटलं की हे तेव्हाच शक्य आहे जर ही वैशिष्ट्य एकत्र पॅकेज म्हणून जात नसतील. कारण जर ती एकत्र पॅकेज केली असती तर आपल्याला या इतर 2 शक्यता मिळाल्या नसत्या. म्हणजेच उदाहरणार्थ असं पुयुग्मक असू शकतं ज्याला वडिलांकडून उंचीचं वैशिष्ट्य मिळालं पण आईकडून रंगाचं वैशिष्ट्य मिळालं. आणि जर हे पॅकेज नसतील तरच ही शक्यता आहे. हे पुयुग्मक आहे ज्याला वडिलांकडून उंचीचं जनुक मिळालं तर आईकडून रंगाचं जनुक मिळालं. आता दुसरं एक पुयुग्मक असू शकतं ज्याला आईकडून उंचीचं जनुक आणि वडिलांकडून रंगाचं जनुक मिळालं. आणि स्त्रीयुग्मकांबाबत देखील हेच. आणि म्हणूनच तुम्ही इथे बघू शकता की नवीन गोष्टी किंवा नवीन व्हेरिएशन निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. याचाच अर्थ की वेगवेगळ्या लक्षणांसाठी जी वैशिष्ट्य पुढे जातात ती स्वतंत्रपणे जाऊ शकतात. उंचीचं लक्षण रंगाचं कोणतं लक्षण पुढे जातं यावर अवलंबून नसतं किंवा रंगाचं लक्षण उंचीचं कोणतं लक्षण पुढे जातं यावर अवलंबून नसतं. ते स्वतंत्रपणे पुढे जातात आणि यालाच आपण लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणतो. आणि म्हणूनच मेंडल म्हणाले की हेच घडत आहे. आणि याची संपूर्ण खात्री करण्यासाठी त्यांनी झाडांची संख्या मोजली आणि कोणतं गुणोत्तर मिळतं किंवा कोणता रेशो मिळतो हे पाहिलं. आणि मग सिद्धांतिक दृष्ट्या पाहूया की आपल्याला हेच गुणोत्तर मिळतं का. तर जेव्हा मेंडल यांनी हे झाडं मोजले तेव्हा त्यांना आढळलं की ही झाडं 9 आहेत, तर ही झाडं 3 आहेत, ही झाडं सुद्धा 3 आहेत आणि हे झाड एकच आहे. आणि हे यांच्यातलं गुणोत्तर किंवा रेशो आहे बरं का. आणि मेंडल यांनी केलेल्या सगळ्या प्रयोगांसाठी हेच खरं आहे. मग तो रंग असो किंवा वाटाण्यांचा आकार असो, तर या सगळ्या वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये त्यांना हेच गुणोत्तर मिळालं. आणि आता आपण इथे कोणत्या वेगवेगळ्या शक्यता मिळू शकतात ते शोधूया आणि आपण पाहूया की आपल्याला हेच गुणोत्तर मिळतं का. आपण एक टेबल काढूया आणि यावेळी आपल्याकडे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांच्या 4 वेगवेगळ्या शक्यता असल्याने एकूण 4 गुणिले 4 म्हणजे एकूण 16 शक्यता असतील. आता व्हिडिओ 1 मिनिट थांबवा आणि बघा की तुम्हाला हा टेबल भरता येतो आहे का. चला तर आपण बघूया आता ही झाडं कशी दिसतात. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा रंग बघूया की कोणता पिवळा आहे आणि कोणता हिरवा आहे. आणि मग आपण ते उंच आहेत की बुटके आहेत हे बघूया. म्हणजेच एक मोठा वाय असेल तर तो निश्चितपणे पिवळा आहे. ठीक आहे. म्हणजेच हा पिवळा आहे, हा देखील आहे, हा देखील आहे, हा देखील आहे, हा आहे, हा आहे, हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे, हा देखील आहे, हा देखील. ठीक आहे. यांच्यामध्ये एक तरी मोठा वाय आहे म्हणजेच हे सगळे पिवळे असतात. आता यांच्याकडे एक देखील मोठा वाय नाही आहे त्याच्यामुळे हे सगळे हिरवे असतील. तर हा हिरवा आहे, हा हिरवा आहे, हा हिरवा आहे आणि हा हिरवा आहे. आता पाहूया की कोणता झाड उंच आहे आणि कोणतं झाड बुटकं आहे. ठीक आहे. म्हणजेच एक जरी मोठा टी असेल तर ते झाड उंच असेल. म्हणजेच हे उंच आहे, हे उंच आहे, हे पण उंच आहे, हे पण उंच आहे, हे पण उंच आहे, हे उंच आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, हे पण आहे, हे पण आहे आणि हे पण आहे. बरोबर. आता जर यांच्याकडे छोटा टी आहे म्हणजे ते झाड बुटकं असेल. बरोबर. तर हे बुटकं आहे, हे बुटकं आहे, हे बुटकं आहे आणि हे बुटकं आहे. ठीक आहे. चला तर आता आपण मोजूया की उंच आणि पिवळे झाड कोणते आहे. तर हे आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर. म्हणजे हे बरोबर 9 आले. आता उंच आणि हिरवे झाड कोणते आहेत ते आहेत 1 2 आणि 3 म्हणजे हे पण बरोबर आले. आता बुटके आणि पिवळे झाड कोणते आहेत शोधा बरं. तर ते आहेत 1 2 आणि 3 म्हणजे हे पण बरोबर आलं. मग आता बुटकं आणि हिरवं झाड एकच आहे की म्हणजे हे गुणोत्तर बरोबर आलं. म्हणजेच मेंडल यांचा सिद्धांत एकदम अचूक होता. आणि
खरोखरच हे निर्णायकपणे सिद्ध झालं की पुढे जाणारी वैशिष्ट्य ही स्वतंत्रपणे मांडली जातात, पॅकेज म्हणून नाही. आणि मेंडल यांच्या लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटची हीच पुष्टी आहे. चला तर आता बघूया की आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो हे आठवू शकतो का. तुम्ही सगळ्यात पहिले आठवू शकता का की द्विसंकर संतती किंवा डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय. दुसरा प्रश्न, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे काय. आणि शेवटी, जर दोन बुटक्या झाडांचा संकर केला ज्यापैकी एकाकडे गोल आणि हिरव्या बिया आहेत आणि दुसऱ्याकडे सुरकुतलेल्या आणि पिवळ्या बिया आहेत, तर F2 संततीचं गुणोत्तर काय असेल हे तुम्ही शोधू शकता का. बघा काय शोधू शकता का. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.